नमस्ते, मी सुनीता जाधव किचनमध्ये तुमचं स्वागत करते। आज मी तुम्हाला अंडा मसाला रेसिपी दाखवणार आहे। अगदी चमचमीत आणि रेस्टॉरंट ढाब्यासारखी दाखवणार आहे। तर चला आपण रेसिपीला सुरुवात तर चला आपण आता रेसिपीला सुरुवात करू। तर त्यासाठी मी 4 अंडी इथे उकडून घेतली, सोलून पण ठेवलेत। आणि वाटण्यासाठी मसाले बघा, तर इथं मी एक मोठा कांदा घेतला आकाराचा, उभा चिरून घेतलाय, 2-3 हिरव्या मिरच्या, अर्धा वाटी सुकं खोबरं, कोथिंबीर आणि अद्रक लसूण आणि अर्धा चमचा तिळे। तर मी आता गॅस पेटवते। तर आपण आता पहिल्यांदा हे तीळ भाजून घेऊ, का तर तीळ हे सुकेच भाजले जातात। तर ही आपले आता तीळ भाजले, तर मी तीळ काढून घेते। तीळ आपण आता भाजून घेतले। तर आता मी थोडंसं तेल टाकते कढईत आणि कांदा भाजून घेऊ। तर पहिल्यांदा आपण आता थोडंसं सुकं खोबरं भाजून घेऊ आणि हिरवी मिरची, या 2 हिरव्या मिरच्या सुद्धा आपण भाजून घेऊ। गॅस आपला लो मिडियमवरच ठेवायचं आहे, नाहीतर मग जळलं तर खोबरं असं करपट लागतं भाजी। चांगलं असं खरपूस सारखं भाजून घ्यायचं, म्हणजे त्याचा स्वाद सुगंध खूप छान येतो। आणि हिरव्या मिरच्या सुद्धा थोड्याशा अशा चांगल्या भाजून घेतल्या तर चव वेगळीच लागते त्याची अगदी। तर आता आपले खोबरं पण लालसर झाले, तर मी आता काढून घेते। आता ह्याच तेलामध्ये आपण कांदा टाकू। कांदाही आपल्याला अगदी लालसर मस्त भाजायचा आहे। तर कांदा आपला इथं आता थोडासा भाजत आलाय, थोडासा हलकासा लालसर झालाय। तर त्याच्यामध्ये आपण आता हे अद्रक आणि लसूण आपण कापून घेतलाय, अद्रक ते सुद्धा आपण ह्याच्यात टाकू, लसूण आणि अद्रक। आणि नंतर थोडीशी कोथिंबीर सुद्धा आपण ह्याच्यातच थोडी हे करून घेऊ। आता हे 2 मिनिट आपल्याला अगदीच थोडंसं लालसर भाजून घेऊ जरासा। तर इथं आपलं आता अद्रक लसूण कांदा हे आपलं चांगलं फ्राय झाले, भाजले गेले। तर आपण आता गॅस बंद करू आणि हे आपण थोड्या वेळ आता मस्त थंड होऊन देऊ। तर वाटण आपलं आता इथं थंड झाले, तर आपण आता हे मिक्सरच्या भांड्यात वाटून घेऊ। तर त्याच्यामध्ये हे मी तीळ सुद्धा घालणार आहे। तर मी आता वाटण ह्याच्यात टाकून घेते। आणि हे तीळ सुद्धा ह्याच्यात टाकणार आहे, तसं आपण तर वाटून घेऊ। तर इथं आपलं आता वाटण तयार आहे। तर वाटण वाटताना नेहमी लक्षात ठेवायचं की वाटण नेहमी हे जाडसर वाटायचं, जास्त बारीक नाही वाटायचं, का तर जाडसर वाटणाला तेल लवकर सुटतं। तर मी आता गॅस पेटवते। त्याच्यामध्ये मी आता 2 चमचे तेल टाकते। तर तेल तर मी अंदाजे 2 चमचे टाकणार आहे। तेल आपलं गरम होते। तेल आपलं इथं गरम झाले, तर मी याच्यात थोडीशी हळद घालणार आहे। तर आता आपण अंडी थोडीशी तळून घेणार आहे, का तर हे ढाब्यासारखे अंडा मसाला बनवायचा असेल तर त्या अंड्याला असे तळूनच घ्यावं लागतं। असे थोडीशी मीडियम एक अशी चीर पाडायची आणि अंडी आपल्याला मस्त तळून घ्यायची। का तर ह्याच्या अंड्यावरचं जे
पांढरं कातड आहे ना ते असं जाडसर होतं, मग अंडी हे होत नाही, गळत नाही तेलामध्ये. तर हे बघा अंडी अशी हलगत बारीक लो मिडियम गॅसवर आपल्याला अशी तळून घ्यायची. जास्त तेलच नाही, अगदी थोड्या तेलातच तळून घ्यायची. का हे जे कातड आहे ना ते जाडसर चांगलं होतं आणि अंडी चवदार लागतात खाण्यासाठी. तर मी आता काढून घेते. असा अंडा मसाला तुम्ही ट्राय करा नक्कीच. तर आपण अंडी इथं तळून घेतली. तर आता आपण त्याच्यामध्ये तुम्हाला मी आता मसाले दाखवते. तर इथं मी 2 तेजपत्त्याची पानं घेतली, 2-3 लवंगा, 2-3 मिरी आणि थोडीशी जिरी. तर ही आपल्याला फोडणीसाठी. तर इथं घरचा मसाला आहे अर्धा चमचा आणि इथं धना पावडर, हे लाल तिखट, हळद आणि थोडीशी कस्तुरी मेथी. तर आपण पहिल्यांदा आता गरम मसाला घालणार आहोत. गरम मसाला आता जरा तडतडला की आपल्याला हे मसाले घालायचे. तर हे सगळे मसाले एकदम टाकू. तर इथं आपले आता मसाले मस्त भाजले गेलेत, तळले गेलेत. आपण आता हे वाटण केलेलं ते सुद्धा टाकू. अगदी बारीक गॅसवर हे मसाले मस्त तेल सुटूसर आपण भाजून घेऊ. तर आपला आता इथं मसाला चांगला फ्राय झालाय. तर आपण आता हा काढून घेऊ. तर आता ह्याच्यामध्ये आपण अगदी थोडंसं आणखीन 2 चमचे तेल घालू. आणि हा अर्धा कापलेला कांदा हा तळून घेऊ, थोडासा असा लालसर करून घेऊ. तर कांदा आपला इथं आता लालसर झालाय थोडासा. तर ह्याच्यामध्ये आपण आता 1 टोमॅटो कापून घेतलाय बारीक, तो सुद्धा घालू. तर ह्याचा आता मस्त आपण चांगला बारीक मऊ होऊन देऊ हा टोमॅटो. एक जीव करून घेऊ आपण टोमॅटोचा आणि कांद्याचा. तर इथं आपल्या आता चांगलं टोमॅटो कांद्याचा एक जीव झालाय. तर आपण या मिक्सरच्या भांड्यामध्ये जे वाटण ठेवलं होतं ते आपण आता ह्याच्यात घालू. आणि नंतर हे मिक्सरचं भांडं सुद्धा आपल्याला धुवून टाकायचे. तर हा मसाला आपण आता मस्त ह्याच्यात चांगला परतून घेऊ. तर इथं आपला आता मसाला चांगला भाजला गेलाय. आपण आता हा मसाला जो भाजलेला होता तो सुद्धा आपण ह्याच्यात टाकणार आहोत. आणि मस्त आता अजून हे एकदा चांगलं फ्राय मसाला भाजून घेऊ आपण. आता ह्याच्यात आपण 1 चमचा मीठ घालू. आपण आता याला 2 मिनिटं मस्त भाजून घेऊया मसाल्याला. तर तुम्ही आता बघू शकता इथं मसाल्याला किती छान असं तेल सुटले. म्हणून मी सांगते ना, नेहमीच मसाला जाडसर वाटला की त्याला लवकर तेल सुटतं. एकदा ही रेसिपी नक्कीच करून बघा. अगदी रेस्टॉरंटसारखी अंडा मसाला होतो. तर आता हे तळलेले अंडेसुद्धा मी ह्याच्यात टाकणार आहे. आणि ह्याच्यामध्ये थंड पाणी घालायचं नाही बिलकुल. तर मी इथं
थोडंसं पाणी गरम केलं आहे, तर तेच मी आता ह्याच्यात घालणार आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला वाटेल तेवढं तुम्ही जर घट्ट करू शकता किंवा पातळसुद्धा बनवू शकता. तर थोडंसं मी हे वाटणामध्ये पण टाकते. नक्की ही रेसिपी ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. नवीन असाल माझ्या चॅनलवर तर सबस्क्राईब करायला पण विसरू नका. तर आपण आता ह्याला मस्त फुल गॅस करू, उकळी येऊन देऊ. अंडा मसाल्याला उकळी आली तर ह्याच्यात मी थोडंसं चिकन मसाला घालणार आहे. तर आपल्याला आता हे मस्त 10-5 मिनटं ह्याला अगदी उकळून देऊ, मग तेल सुटन त्याला. तर इथं आपला आता अंडा मसाला तयार आहे. तुम्ही बघू शकता इथं कसं कडकडीने असं तेल सुटले. तर आपण आता ह्याला गॅस बंद करू आणि ह्याला झाकण ठेवू. तर इथं आपला आता अंडा मसाला तयार आहे, अगदी चमचमीत रेस्टॉरंटसारखा, डाब्यासारखा. बघा किती मस्त घट्ट आहे. तुम्हाला पातळ थोडासा लागत असेल तर तुम्ही पातळसुद्धा करू शकता. तर हा अंडा मसाला आपण चपातीबरोबर, भाकरीबरोबरसुद्धा खाऊ शकतो. तर नक्कीच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.